जास्त तुमचा वेळ घेत नाही. प्रश्न तुमचा पहिला, योग्य जोड्या लावा. टार्गेट आहे जानेवारी महिन्यात होणारी आपली कंबाईन प्री आणि याच्यावर विचारले जाणारे प्रश्न. तेल शुद्धीकरण कारखाने आणि दुसरीकडे दिलेले आहेत राज्य, यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या. तेल शुद्धीकरण कारखाने आणि राज्य. अ ब क ड इथं ठिकाणं दिली आहेत आणि हे राज्य दिलेले आहेत. आता याचं उत्तर जे आहे हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तत्पूर्वी थोडंसं आपण इतिहास बघूया की नेमकं तेल शुद्धीकरण कारखाने जे आहेत हे तेल शुद्धीकरण म्हणजे नेमकं खनिज तेल म्हणजे काय. मित्रांनो, खनिज तेल जे आहे याला जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. काय? जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं खनिज तेलाला. दुसरं, या खनिज तेलामध्ये काय घटक असतात? मित्रांनो, या खनिज तेलामध्ये कार्बनी व हायड्रोकार्बनी घटक असतात. हायड्रोकार्बनी. मित्रांनो, जीवाश्म इंधन म्हणजे असं इंधन जे इंधन लाखो वर्ष सजीवांचे अवशेष खडकाच्या खाली दबल्या गेल्यानंतर जे तयार झालेलं असतं. लाखो वर्ष सजीवांचे अवशेष खडकाखाली दबल्या गेले, याच्यावर दाबजन्य क्रिया झाली आणि या दाबजन्य क्रियातून जे निर्माण झालं त्याच्यापासून म्हणत असतो मित्रांनो खनिज तेल. सर्वात पहिल्यांदा उदाहरणार्थ एखादा प्राण्याचा अवशेष आहे. प्राण्याचा अवशेष जेव्हा हजारो वर्ष खडकाखाली दबल्या जातो, याच्यावर दाबजन्य क्रिया होते, तेव्हा त्याचं रूपांतर होत असतं चून खडकामध्ये. सेम वनस्पतीचा अवशेष असं हजारो वर्ष खडकाखाली दबल्या गेलं, याचं पहिल्यांदा रूपांतर होतं दगडी कोळशामध्ये. परंतु हे उत्खननात नाही सापडलं. हजारो वर्षाची क्रिया जर लाखो वर्षावर गेली तर या चुनखडीचं पुन्हा रूपांतर होतं खनिज तेलामध्ये आणि या दगडी कोळशाचं पुन्हा रूपांतर होतं तेलामध्ये. कार्बन आणि हायड्रोकार्बनचे हे संयुग आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, खनिज तेल जे आहे हे खनिज तेल मुख्यतः भारताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्तरित खडकामध्ये आढळतं. त्या खडकामध्ये स्तरित खडक जो आहे या स्तरित खडकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात मोठा प्रदेश कोणता आहे जिथं आपल्याला भारतात खनिज तेल आढळतं? सर्वात मोठे दोन प्रदेश, एक ते म्हणजे खंबातच्या आखाताचा प्रदेश, खंबातचे आखात, आणि दुसरा प्रदेश आहे ते म्हणजे आसामचे क्षेत्र. आसाम, आसाम क्षेत्र. क्लिअर? थोडंसं इतिहास घेऊया, थोडंसं मागे जाऊया. मित्रांनो, जेव्हा तुम्ही खनिज तेलाचा इतिहास पाहता, खनिज तेलाचा शोध जर तुम्हाला विचारला खनिज तेलाचा शोध कधी लागला, तर मित्रांनो 1887 मध्ये. आता हे फक्त मी भारताचं सांगतोय बरं का, जगाकडे आपण जात नाहीये. भारतामध्ये 1887 ला माकुम नावाचं ठिकाण आहे आसाम राज्यामध्ये, इथं सर्वात पहिल्यांदा खनिज तेलाचा शोध लागला. बर, पहिली तेलविहीर जी आहे ही तेलविहीर कधी खोदण्यात आली असं जर तुम्हाला विचारलं, भारतात पहिली तेलविहीर 1889 ला दिगबोई या ठिकाणी खोदण्यात आली. दिगबोई, येते लक्षात? दिगबोई. मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये एक मोठं तेल क्षेत्र आहे त्याला बॉम्बे हाय असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बॉम्बे हाय असं म्हटलं जातं. खनिज तेलाचे जिथंही कुठे साठे सापडतात त्याला दोन पद्धतीनं ओळखलं जातं. एक, त्या साठ्याला हाय शब्द वापरला जातो, हाय, किंवा त्या साठ्याला बेसिन शब्द वापरला जातो, बेसिन. काय आहे मित्रांनो? मित्रांनो, जेव्हा खनिज संपत्ती किंवा खनिज तेलाचे साठे हे कोणत्या तरी उच्च क्षेत्रावर सापडत असतील त्याला हाय म्हटलं जातं. अरबी समुद्रामध्ये बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेलाचा कारखाना आपलं खनिज तेलाचं क्षेत्र आपल्याला सापडलं. याची तारीख परीक्षेला विचारली होती. 4 फेब्रुवारी 1974 ला हे क्षेत्र सापडलं. हे क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे. कुठं? अरबी समुद्रामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जर विस्तारित प्रदेशामध्ये जर खनिज तेल क्षेत्र सापडत असेल तर त्याला बेसिन म्हटलं जातं. हाय किंवा बेसिन हे दोनही प्रकार जे आहेत हे कन्सिडर केले जातात खनिज तेल मोजत असताना किंवा खनिज तेलाचं क्षेत्र मापत असताना. आता येऊया प्रदेशाकडे. कोणत्या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाने आहेत आणि राज्य कोणते आहेत? मित्रांनो, लक्षात घ्या, जी तुम्हाला लिस्ट देतो याच्या बाहेरचा प्रश्न तेल शुद्धीकरण कारखान्यावर येणार नाही. एक 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 घेऊया. मित्रांनो, ट्रॉम्बे नावाचा तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे असं तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर बैरोनी नावाचा कारखाना तेल शुद्धीकरण कुठे आहे असं विचारलं जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, कोयाली नावाचा कारखाना कुठे आहे असं विचारलं जाईल. मथुराचा तेल शुद्धीकरण कारखाना विचारला जाईल, राज्य विचारलं जाईल मथुरा. कर्नाळ राज्य विचारलं जाईल, कर्नाळ. बाकी तुम्हाला काही गोष्टी माहित आहेत ती सगळं मी इथं देतोय, लक्षात घ्या. ट्रॉम्बे म्हणलं मुंबई, महाराष्ट्र. महाराष्ट्र येतोय मी.
त्याच्यानंतर बैरोनीचा कारखाना जो आहे हा आहे मित्रांनो बिहार राज्यामध्ये. कुठं? बैरोनी, बिहार. कोयाली नावाचा तेल शुद्धीकरण कारखाना हा आहे गुजरात राज्यामध्ये. ते गुजरात राज्यामध्ये. मथुरेचा तेल शुद्धीकरण कारखाना उत्तर प्रदेश सगळ्यांना माहित आहे. कर्नाळ्याचा कर्नाल जो आहे कर्नाल कर्नाल हा जो तेल शुद्धीकरण कारखाना आहे हा आहे हरियाणा राज्यामध्ये. शॉर्ट फॉर्म मध्ये HR लिहितो. त्याच्यानंतर पुढे चला. त्याच्यानंतर पुढे दिग्बोई विचारला जाईल. दिग्बोई तुम्हाला माहित आहे आसाम मध्ये. नूनमती विचारलं जाईल. नूनमती 5, 6, 7 नूनमती विचारलं जाईल. नूनमती सुद्धा आसाम राज्यामध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा हा प्रश्न आलेला आहे. बोगाई गाव विचारलं जाईल. बोगाई गाव हा सुद्धा आसाम मध्येच. मी म्हटलं ना मुख्यतः 2 तेलक्षेत्र आहेत. एक आसामचे तेलक्षेत्र आहे आणि दुसरं आहे कुठं खंबातच्या आखातामधलं. 9 नंबर या ठिकाणी पनागुंडी नावाचा कारखाना आहे तामिळनाडू क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर 10 नंबर तटीपका नावाचा कारखाना हा आहे आंध्र प्रदेश. चला या आपल्या प्रश्नाकडे येऊया. बैरोनी विचारलंय. बैरोनी कुठं आहे? बैरोनी आहे बिहारला. बैरोनी बिहारला म्हणल्यानंतर अच काय येईल? 4. अच 4. कोयली कुठे? गुजरातला. गुजरात येतं. बच 3 येईल. दिग्बोई कुठं आहे? आसामला. त्याच्यानंतर 2. कर्नाळ कुठं आहे? हरियाणा. 4, 3, 2, 1 4, 3, 2, 1 ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. रामेश्वर सानप यांनी उत्तर दिलेले ऑप्शन क्रमांक. क्लिअर? प्रश्न तुमचा क्लिअर झाला. विश्लेषणासहित क्लिअर होणं हे गरजेचं आहे. चला येऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीबाबत योग्य नसलेली विधानं ओळखा. योग्य नसलेली. हवामान हा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, लक्षात घ्या. कोकणात दैनिक कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस ते 33 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आढळते. दैनिक कमाल तापमान. आता याच्याबद्दल चर्चा करूया. कोकणात दैनिक कमाल तापमान. आता तापमानाबद्दल इथं विचारलाय. तापमान कक्षा 5 ते 6 डिग्री सेल्सिअस तापमानाबद्दलच विचारलंय आणि विदर्भातील तापमानाबद्दल विचारले. आता थोडंसं लक्षात घ्या. महाराष्ट्रातील हवामान कसं आहे याचा विचार करत असताना आपल्याला जो प्रश्न विचारलाय हा विचारलाय महाराष्ट्राच्या तापमानाबद्दल. मित्रांनो लक्षात घ्या. तापमान पहिल्यांदा तापमान लक्षात घ्या. पृथ्वीचं सरासरी तापमान जर तुम्हाला विचारलं मित्रांनो सरासरी, तर पृथ्वीचं सरासरी तापमान आपल्याला पाहायला मिळतं 14 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहित आहे पृथ्वी मध्यभागी फुगीर आहे. पृथ्वीचा हा भाग आहे विषुववृत्त, हा भाग आहे कर्कवृत्त, हा भाग आहे मकरवृत्त. पृथ्वीचा हा एवढा जो पट्टा आहे इथं वर्षभर जे आहे वर्षभर तापमान जास्त असतं. म्हणून पृथ्वीच्या मध्यभागी तापमान जास्त असून जसं जसं तुम्ही उत्तर ध्रुवाकडे जाल दक्षिण ध्रुवाकडे जाल तापमान कमी कमी होतं. पृथ्वीचं सरासरी तापमान आहे 14 डिग्री सेल्सिअस. आता थोडंसं पुढे या मित्रांनो. लक्षात घ्या ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं तापमान जास्त असल्यामुळे त्या भागामध्ये असणारी हवा जी आहे ही वजनानं हलकी होते आणि दुसऱ्या भागामध्ये निघून जाते. त्यामुळे जिथं टेम्परेचर जास्त आहे हवा हलकी होऊन दुसरीकडे निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी हवा कमी असते. म्हणून इथं कमी दाबाचं क्षेत्र असतं, लो प्रेशर ज्याला आपण म्हणतो. आणि जिथं टेम्परेचर कमी आहे ही हलकी झालेली हवा तिथं येऊन बसते. म्हणून तिथं जास्त हवा तयार होते. म्हणून त्याला जास्त दाबाचं क्षेत्र हाय प्रेशर असं म्हणतात. पुढे जसं जसं तुम्ही समुद्र सपाटीपासून वर जाल तसं तसं टेम्परेचर जे आहे हे कमी होत जातं. जसं जसं तुम्ही वर जाल टेम्परेचर कमी कमी होत जातं. कितीनं कमी होतं? प्रति 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होतं. याला आपण म्हणत असतो नॉर्मल लॅप्स रेट, NLR असं म्हटलं जातं. तापमानाचा सामान्य लोप दर. आणि याच्या व्यतिरिक्त ही जमीन आहे, जमिनीच्या आत जसं जसं तुम्ही खोल जाल तसं तसं टेम्परेचर वाढत जातं. जसं जसं टेम्परेचर वाढत जातं कितीनं वाढतं? प्रति 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढत जातं. लक्षात घ्या. आता थोडंसं येऊया हवामानाकडे. मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्राचा जर तुम्ही व्यवस्थित भाग पाहिला तर या ठिकाणी आहे समुद्र सानिध्य आणि या समुद्राच्या सानिध्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. का? कारण समुद्र सानिध्य असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा या क्षेत्रामध्ये मित्रांनो आर्द्रता जास्त असते आणि ज्या भागामध्ये आर्द्रता जास्त असते त्या भागामध्ये टेम्परेचर कमी असतं, तापमान कमी असतं. आणि ज्या भागामध्ये तापमान जास्त असतं त्या भागामध्ये आर्द्रता जी आहे ही कमी असते. महाराष्ट्रातील हवामानाचे 2 प्रकार पडतात. एक
सम हवामान विभाग आणि दुसरा विषम हवामान विभाग. समजून घ्या कन्सेप्ट. सम हवामान विभाग आणि विषम हवामान विभाग. सम हवामान विभाग म्हणजे काय? असा हवामान विभाग तर वर्षभर हवामान सारखं असतं. वर्षभर हवामान सारखं असणं म्हणजे काय? उदाहरणार्थ उन्हाळा ऋतू आहे. उन्हाळा ऋतू वर्षभर सारखा आहे. म्हणजे इथं जेव्हा जर तुम्ही आलात तर इथं टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये सुद्धा सारखंच राहील आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा सारखंच राहील. फरक असला तरी तर 3-4 डिग्री सेल्सिअसचा फरक, जास्त डिग्री सेल्सिअसचा फरक नाही. का? कारण इथं आर्द्रता असल्यामुळे आर्द्रतेला स्वतःच एक आर्द्रतेला तापमान असतं आणि त्यामुळं आर्द्रता या भागातलं तापमान मेंटेन ठेवते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी 2-1 वाजता बरोबर तरी 1-1.5 किलोमीटर चलत आलात. ऊन तापलेल्यावर घरी बसलात. घरी बसल्यानंतर तुम्ही कूलरचं बटन टाकलं. कूलरचं बटन टाकल्याबरोबर पहिल्यांदा गरम हवा येते. मला गरम हवा लागते. आपण म्हणतो गरम हवा भरपूर लागायली, गरम हवा भरपूर लागायली. नेमकं झालंय काय? कशामुळे गरम हवा लागायली? तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण कूलर मधले जे पाण्याचं बटन आहे पाण्याच्या मोटरचं हे टाकायचं विसरलो. आपण उठतो पाण्याच्या मोटरचं बटन टाकतो. मग आपल्याला हवा गार लागायला लागते, थंड गार लागायला लागते. कशामुळे हे? कारण त्या ठिकाणी असणारं पाण्याचं अस्तित्व हे तापमानाला मेंटेन ठेवतं, तापमानाला कमी करतं. म्हणून या समुद्र सानिध्याच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये तापमान वर्षभर सारखं असतं. इथून मात्र जसं जसं तुम्ही पुढे जाल, पूर्व विदर्भाकडे जाल, तसं तसं तापमान हे जे आहे आपल्याला विषम होताना पाहायला मिळतं. इथं उन्हाळा सुद्धा कडक असतो, हिवाळा सुद्धा कडक असतो. उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं आणि हिवाळ्यात तेवढं टेम्परेचर डाऊन असतं. पहिलं विधान बघूया. कोकणात दैनिक तापमान आता येऊया. दैनिक तापमान 30 ते 33 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. ही हवामानाची परिस्थिती जी आहे ही कोकणाला लागू होते मित्रांनो. का? कारण तिथं वर्षभर हवामान सारखं असतं. मी तुम्हालाच म्हटलं 29 ते 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत कोकणातलं हवामान वर्षभर सारखं असतं. पहिलं विधान आपल्याला सांगतं, पहिलं विधान जे आहे हे बरोबर आहे. पहिल्या विधानामध्ये लिहिलंय दैनिक तापमान हे 30 ते 33 डिग्री सेल्सिअस. पहिलं विधान बरोबर. आता पुढं कोकणातील दैनिक तापमान कक्षा 5 डिग्री सेल्सिअस ते 6 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय? दैनिक तापमान कक्षा म्हणजे एका दिवसातलं सर्वोच्च तापमान आणि त्याच दिवसातलं सर्वात कमी तापमान यांच्यातला जो फरक असतो त्याला दैनिक तापमान कक्षा म्हणतात. उदाहरणार्थ मी जिथं उभा आहे किंवा मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी दिवसाच्या सर्वोच्च तापमानाची नोंद दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये झाली. उदाहरण घ्या बरं का. झाली 35 डिग्री सेल्सिअस आणि पहाटे भल्या पहाटे सर्वात कमी तापमानाची नोंद जी आहे ही झाली 20 डिग्री सेल्सिअस. सर्वोच्च तापमान 24 तासातलं किती आहे? 35. सर्वात कमी तापमान 20. मग इथे दैनिक तापमान कक्षा किती आहे? 15 डिग्री सेल्सिअस. आता येऊया कोकणाकडे. मी काय सांगितलं? कोकणात वर्षभर हवामान सारखं असतं आणि कोकणात वर्षभर हवामान सारखं असल्यामुळे इथं जास्त तापमान कमी जास्त होण्याचा प्रश्न जास्त उद्भवत नाही. झालं तरी दिवसातलं सर्वोच्च तापमान हे 32 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. सर्वात कमी तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. म्हणजे साधारणतः 5 ते 6 डिग्री सेल्सिअस जी आहे ही या ठिकाणची दैनिक तापमान कक्षा असते. दुसरं विधान काय सांगतं? कोकणातील दैनिक तापमान कक्षा 5 ते 6 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. हे बरोबर आहे. आणि तिसरं विदर्भातील तापमान कक्षा ही कोकणातील तापमान कक्षेपेक्षा अधिक आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं विदर्भ हा विषम हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो. विषम हवामानाच्या प्रदेशामध्ये दिवसातील सर्वोच्च तापमान आणि सर्वात कमी तापमान यांच्यातला जो फरक असतो हा फरक आपल्याला पाहायला मिळतो जास्त. का? कारण इथं विषमता जास्त आहे. नागपूरचं तुम्ही उन्हाळ्यातलं बघितलं दिवसातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद 46 डिग्री सेल्सिअस होते आणि दिवसातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद सकाळी सकाळी पहाटे 25 डिग्री सेल्सिअस. साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर 20 ते 22 डिग्री सेल्सिअस ही इथलची दैनिक तापमान कक्षा आहे. त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते दुसरं विधान विदर्भातील तापमान कक्षा ही कोकणातील तापमान कक्षेपेक्षा अधिक आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीबाबत योग्य नसलेले विधान ओळखा. सर्वच्या सर्व विधान जे आहेत हे विधान योग्य आहेत. ठीक आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये ऑप्शन तसं नाहीये. तिथं करेक्ट करा. वरील पैकी सर्व ऑप्शन हे बरोबर. समजतंय का? कमेंट करा बरं फास्ट. समजलं का ही कन्सेप्ट? फास्ट. कन्सेप्ट तुम्हाला समजली का? समजली? चालायचं पुढं मग? घ्या. पुढचा प्रश्न घ्या.
पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीबाबत. महाराष्ट्रातील एकूण 69% क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. गोदावरी नदीवरीलच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेत वाहणाऱ्या नद्यांमध्ये शिवना, कादवा व खाम या नद्यांचा समावेश. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं जातं. गोदावरी नदीचा कळसुबाई पर्वत रांगेत झालेला आहे. आता हा प्रश्न आहे. थोडीशी माहिती गोदावरी नदीबद्दल. मित्रांनो, गोदावरी नदी जी आहे, पहा लक्ष द्या आता थोडस महत्वाची माहिती किंवा थोडीशी माहिती फक्त परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून मी सांगतो. युट्यूबवर आपलं गोदावरी लेक्चर एक जवळपास 3-3.5 लाख व्ह्यूज त्याला झालेले आहेत. एकदा टाकून बघा, गोदावरी रिव्हर बाय शिंगारे सर. जवळपास त्याच्यामध्ये 70+ नद्या आपण घेतलेल्या आहेत. ते लेक्चर एकदा तुम्ही पाहिलं तर गोदावरीवरचा सगळा प्रश्न तुम्ही. मित्रांनो, गोदावरी नदी जी आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी. कशाने? लांबीने आणि नदी खोऱ्याने. लांबी व नदी खोरे. पहिला महत्वाचा मुद्दा इथं तुमचा क्लिअर झाला. दुसरं, गोदावरी नदी जी आहे या गोदावरी नदीचा उगम जो आहे हा उगम होतो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. सह्याद्रीमध्ये कुठं होतो मित्रांनो? ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये होतो. ब्रह्मगिरीच्या टेकड्या कुठं आहेत मित्रांनो? नाशिक या ठिकाणी होतो. नाशिक ठिकाण कुठं आहे? त्र्यंबक म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये या नदीचा उगम होतो. या नदीची एकूण लांबी जर तुम्हाला विचारली, एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर. 1465. महाराष्ट्रातल्या लांबीचा जेव्हा विचार करतो तेव्हा 668. ठीक आहे. या नदीचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर मित्रांनो या नदीचं महाराष्ट्राचं क्षेत्र आहे 1,53,000 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,000 चौरस किलोमीटर. म्हणजे लक्षात घ्या याच्या दुप्पट 1,53,000च्या दुप्पट 3,07,000 जवळपास होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जवळपास 49% जे क्षेत्र आहे महाराष्ट्राचं हे गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेलं आहे. किती? 49% क्षेत्र. पहिलं विधान इथंच खोडतं. 29% नाही, 49%. 1,53,000 चौरस किलोमीटर. पुढे मित्रांनो ही नदी महाराष्ट्राचा आपण जेव्हा विचार करतो, ही नदी महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते असं जर तुम्हाला विचारलं, सुरुवात होती नाशिक जिल्ह्यातून, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये जाते, त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये जाते, त्याच्यानंतर नदी जाते बीड आणि जालन्याच्या बॉर्डरवरून, त्याच्यानंतर नदी जाते परभणीमध्ये, परभणीमधून नदी जाते नांदेडला, नांदेडमधून पुन्हा तेलंगणा आणि शटल सेवा देत परत एकदा गडचिरोली जिल्ह्यामध्ये. जर तुम्हाला विचारलं गोदावरी नदी महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यातून वाहते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. गोदावरी नदीचं खोरं हे महाराष्ट्रात 8 जिल्ह्यामध्ये विस्तारलेले. मित्रांनो या नदीला काही नावं आहेत. मित्रांनो गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. मित्रांनो गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हटलं जातं? कारण गंगा नदीच्या काठावर उत्तर भारतामध्ये पवित्र तीर्थक्षेत्र आहे. उत्तर भारतामध्ये असणारे पवित्र हिंदू धर्मियांची तीर्थक्षेत्र त्यालाच अनुरूप असे या गोदावरी नदीवर दक्षिण भारतामध्ये आहेत महत्वाचे हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र. म्हणून तिला या नदीला गंगेची उपमा दिली म्हणून हिला दक्षिण गंगा म्हटलं जातं. बरं, हिला वृद्ध गंगा का म्हणतात? याचं कारण असं आहे मित्रांनो की जेव्हा गोदावरी नदी गंगा नदी अस्तित्वात नव्हती तेव्हा गोदावरी नदी अस्तित्वात होती. कुठून वाहते? द्वीपकल्पीय पठारावरून. द्वीपकल्पीय पठार जगातला किंवा भारतातील सर्वात जुना प्राकृतिक विभाग आहे तेव्हा गोदावरी नदी अस्तित्वात होते आणि त्यामुळे तिला काय म्हटलं जातं? वृद्ध गंगा म्हटलं जातं. पुढे चला मित्रांनो गोदावरी ही जी नदी आहे या नदीचा शेवट कुठं होतो असं जर तुम्हाला विचारलं तर या नदीचा शेवट मित्रांनो या नदीचा शेवट होतो 2 ठिकाणी. गोदावरी जेव्हा राजमहेंद्री या ठिकाणी येते, राजमहेंद्री या ठिकाणी आल्यानंतर हिचे 2 प्रवाह तयार होतात. एक गौतमी गोदावरी आणि दुसरी वशिष्ठी गोदावरी. एक गोदावरी यानम या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते, पद्दुचेरीचा जो भाग आहे, आणि एक नरसिंगपूर नावाच्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते. हा आपल्याला आंध्र प्रदेशचा भाग पाहायला मिळतो. ठीक आहे, चला. हा नक्कीच सर, नक्कीच नक्कीच. बघा चला एक एक वाक्य घेऊया. आता पहिलं विधान इथं बरोबर आहे. दुसरं गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटलं जाते हेही बरोबर आहे. याच्यासाठी थोडंसं थांबूया. एक्सप्लेनेशन राहिले अजून. गोदावरी नदीचा उगम कळसुबाई पर्वतरांगेत झालेला आहे नाही, ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये झालेला आहे. हेही विधान चुकीचं आहे, हेही विधान चुकीचं आहे. आता येऊया ब विधानाकडे.
मित्रांनो, जेव्हा गोदावरी नदीचा प्रवाह तुम्ही पाहता, प्रवाह जर तुम्ही लक्षात घेतला, या नदीचा उगम होतो इथं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये. उगम झाल्यानंतर हिचा प्रवाह नाशिक मधून जेव्हा वाहतो, तिला तिच्या उजव्या किनाऱ्यावरून कादवा नावाची नदी येऊन मिळते. दारणा नावाची नदी येऊन मिळते. दारणा. डाव्या किनाऱ्यावरून कादवा नावाची नदी. मित्रांनो, कादवा नदी काठावर नांदूर माध्यमेश्वर नावाचा प्रकल्प आहे आणि हे भारतातलं महाराष्ट्रातलं पहिलं रामसर स्थळ आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर मधून प्रवरा नावाची नदी येऊन मिळते. प्रवरा नदीला दुसरी एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे मुळा. प्रवरा आणि मुळा यांचा एकत्र संगम होतो नेवासी या ठिकाणी. इथून पुढचा प्रवाह प्रवरा नावाने ओळखला जातो. मित्रांनो, प्रवरा नदीला अमृतवाहिनी नदी म्हटलं जातं. प्रवरा नदीला, कोणत्या नदीला अमृतवाहिनी नदी म्हणतात? तर प्रवरा नदीला अमृतवाहिनी नदी म्हणतात. जुनी आख्यायिका आहे, याच्यावरून नदीला अमृतवाहिनी असं नाव पडलेलं आहे. पुढे चला, छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं डाव्या किनाऱ्यावरून आपल्याला शिवना नावाची नदी पाहायला मिळते. डाव्या किनाऱ्यावरून आपल्याला खाम नावाची नदी पाहायला मिळते. खाम नदी काठावर छत्रपती संभाजीनगर हे शहर बसलेले. थोडंसं बीड जिल्ह्याकडे या. बीड जिल्ह्यामध्ये सिंदफणा नावाची नदी आहे. या सिंदफणा नदीला बिंदुसरा नावाची नदी मिळते. सिंदफणा नदीवर मित्रांनो माजलगाव हे ठिकाण वसलेलं असून बिंदुसरा नदीकाठी बीड हे शहर वसलेलं आहे. मंजरत या ठिकाणी यांचा संगम होतो. त्याच्यानंतर थोडंसं इथं या. अजिंठा डोंगर रांगेमध्ये दुद्धा नावाच्या नदीचा उगम होतो आणि अजिंठा डोंगर रांगेच्या पूर्व भागामध्येच आपल्याला दक्षिण पूर्णा नावाच्या नदीचा उगम पाहायला मिळतो. दक्षिण पूर्णा नदीच्या काही उपनद्या आहेत. इथं अंजना नावाची नदी आहे. दुसरी खेळणा नावाची नदी आहे. तिसरी कापरा नावाची नदी. असो, जास्त डिटेल मी जात नाही, युट्यूबवर तुम्ही लेक्चर बघून घ्या. या दोन्हीचा संगम होतो हट्टागाव परभणी या ठिकाणी. इथून पुढे प्रवाह दक्षिण पूर्णा नावाने ओळखला जातो. कंठेश्वर या ठिकाणी या नदीचा संगम जो आहे हा होतो गोदावरी नदीमध्ये. शेवटचा एक नदीचा भाग प्रवाह बघूया. मित्रांनो, मांजरा नावाच्या नदीचा उगम होतो बीड जिल्ह्यामध्ये आणि ही जी नदी आहे ही 3 राज्यातून वाहणारी एकमेव गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची अशी एकमेव उपनदी जी 3 राज्यातून वाहते. हिचा उगम होतो महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर ती लातूर मधून प्रवेश करते कर्नाटकामध्ये. कर्नाटकातून पुन्हा येते तेलंगणामध्ये आणि पुन्हा नांदेडमध्ये येते महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. नदीचं नाव आहे मांजरा नदी. मित्रांनो, मांजरा नदीच्या काही उपनद्या आहेत. एक तावरजा आहे. तावरजा. त्याच्यानंतर तेरणा आहे. त्याच्यानंतर इथं जर आपण आलो मन्याड आहे. त्याच्यानंतर लेंडी आहे. या तिच्या उपनद्या असो. याच्यानंतर गोदावरी नदी प्रवेश करते तेलंगणामध्ये. तेलंगणातून पुन्हा गडचिरोलीमध्ये डोकं वर काढते आणि नदी ही पुन्हा महाराष्ट्रातून पुढे. तिला मग नंतर 3 महत्वाच्या नद्या. पैनगंगा नदी या ठिकाणी येऊन मिळते. पैनगंगा नदी वर्धाला जाऊन मिळते. पैनगंगा वर्धा. इथून पुढचा प्रवाह वर्धा नावाने ओळखला जातो. इथं आहे वैनगंगा नावाची नदी. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 नद्यांचा एकत्रित संगम जो आहे, म्हणजे ह्या 2 नद्यांचा अगोदर संगम होतो. इथून पुढचा प्रवाह वर्धा नावाने ओळखला जातो. वर्धा नदी चपराळा या ठिकाणी असणाऱ्या वैनगंगा नावाच्या नदीला येऊन मिळते आणि त्याच्यानंतरचा प्रवाह जो आहे हा ओळखला जातो प्राणहिता नावाने आणि मग प्राणहिता नदी गोदावरीला जाऊन मिळते. गोदावरी नदी 2 मिनिटात तुम्हाला समजून सांगितली. आता येऊया आपल्या प्रश्नाकडे. प्रश्नात काय विचारले? गोदावरीच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेकडून वाहणाऱ्या नद्यामध्ये शिवना, कादवा व खाम या नद्यांचा समावेश होतो. बघा बरं, शिवना, कादवा व खाम कोणत्या साईडला आहे? गोदावरी नदी इकडे वाहते. कादवा, शिवना, खाम डाव्या साईडला. दारणा, प्रवरा, मुळा हे आहेत या उजव्या साईडला. याचा अर्थ हे जे वाक्य आहे, हे विधान आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. गोदावरी नदी खोऱ्याचे वैशिष्ट्याबद्दल योग्य विधान निवडा. फक्त क जे विधान आहे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे इथं बरोबर आहे. फक्त क. किती जणांनी उत्तर दिले? किती जणांनी? कोणीच दिलं नाही, फक्त क. क्लिअर? चलो, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलायचं पुढं. चला या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्या इथं विचारलंय तुम्हाला, योग्य जोड्या लावा. अभयारण्य बघा, सांगा बरं. कपराळा, मानसिंगदेव, धाकणा, कोळकाज आणि फणसाड. सांगा. फर्स्ट
एक मिनिट हा. बरोबर, चल. 3 नंबर, 3 नंबर, 3 नंबर. हा, आता बघा. चपराळा म्हटलं, आताच मी सांगितलं, चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगाचा संगम. हे ठिकाण आहे गडचिरोलीमध्ये. 4. त्याच्यानंतर मानसिंग देव जे आहे, आता बऱ्याच जणांना हे नवीन वाटतं, ब आणि क. ठीक आहे, काय हरकत नाही. फणसाड तर ओळखीचं वाटतं. फणसाड कुठे आहे? फणसाड आहे रायगड जिल्ह्यामध्ये. 4 आणि 1. अ च 4 ड च 1. अ च 4 ड च 1. ऑप्शन क्रमांक 3 आहे. आता जेव्हा मानसिंगकडे तुम्ही येतात, हे आहे नागपूरमध्ये, ऑप्शन क्रमांक 3. आणि धाकणा कोळका जो आहे, हे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. थोडीशी नजर टाकूया आपण. काही महत्वाच्या अभयारण्यावर ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. जेव्हा ठाण्यामध्ये तुम्ही येतात, तानसा आणि तुंगारेश्वर नावाचे अभयारण्य आहेत. संजय गांधी हे राष्ट्रीय उद्यान आहे, हे मी गोल करतोय. रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा आहे आणि फणसाड आहे. पुढं मालवणचं जे अभयारण्य आहे, हे महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. एकमेव सागरी अभयारण्य. भारतातलं सर्वात मोठं सागरी राष्ट्रीय उद्यान जर कुठं असेल, तर ते आहे कच्छच्या आखातामध्ये. कच्छ भारतातलं सर्वात मोठं काय किंवा सर्वात पहिलं हे सागरी राष्ट्रीय उद्यान. पुढं इथं या राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. सागरेश्वर जे आहे हे मित्रांनो यशवंतराव चव्हाण अभयारण्य म्हणून याला ओळखलं जातं. यशवंतराव चव्हाण अभयारण्य. यशवंतराव चव्हाण. मित्रांनो हे कृत्रिम अभयारण्य आहे. तुम्हाला जर विचारलं महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य कृत्रिम आहे, झाडे लावून हे अभयारण्य मोठं केले. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये. कोयना आहे, चांदोली आहे, हे आहे सातारा जिल्ह्यामध्ये. मयुरेश्वर सुपे, भीमाशंकर हे कुठं आहे, हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आता अहिल्यानगरला येऊया. अहिल्यानगरमध्ये कळसुबाई आहे. देऊळगाव हे कुठे आहे? त्याच्यानंतर इथं या नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर माध्यमेश्वर आहे. जायकवाडी आहे कुठं? संभाजीनगरमध्ये. गौताळा, जळगाव आणि संभाजीनगरच्या बॉर्डरवर. यावल कुठं? यावल जळगावमध्ये. अनेर आहे धुळेमध्ये. त्याच्यानंतर नायगाव मयूर जे आहे हे आहे बीड जिल्ह्यामध्ये. किनवट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये. काटेपूर्णा नावाचं अभयारण्य हे आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. नरनाळा अभयारण्य आहे हे आहे अकोला जिल्ह्यामध्ये. मित्रांनो कर्नाळा, नरनाळा. कर्नाळा म्हटलं की कुठं? रायगड जिल्हा. फणसाड रायगड जिल्हा. नरनाळा म्हटलं की अकोला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? अमरावती जिल्ह्यात. ठीक आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान जरी आहे. चपराळा, भामरागड, नवेगाव, नागझिरा हे आता तुम्हाला माहिती आहे. या प्रश्नामध्ये योग्य जोड्या लावामध्ये ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते 3 इथं बरोबर. क्लिअर? ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. चालायचं पुढे. घ्या प्रश्न. सर्वसाधारणपणे त्या बरोबर तापमान उंची बरोबर तिच्या बरोबर तापमानात घट होते ही कोणत्या वातावरण विभागात आढळून येते? खूप सोपा प्रश्न आहे. कन्सेप्च्युअल प्रश्न. सांगा कुठं आढळून येतं असं की ज्याच्यामध्ये उंच जात असताना तापमानात घट होते. मित्रांनो थोडासा तुम्ही जर विचार केला आपण आपल्या प्रश्नाशी संबंधितच भाग अभ्यासूया. याच्यामध्ये पृथ्वीपासून जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं वातावरणात जे बदल घडतात याच्यावरून काही थर जे आहेत ते वातावरणात निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बोलतो त्याच्याबद्दल. एक मिनिट द्या मला. लक्ष द्या. हे आहे पृथ्वीचा पृष्ठभाग. हा आहे पृष्ठभाग म्हणजे आपण जिथं उभे आहोत हे आहे पृथ्वी. इथून आता जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं तुम्हाला काही थर पाहायला मिळतात. पहिला थर जो आहे हा आहे तपांबराचा थर.
हा साधारणतः आपण जर पाहिला तर हा साधारणतः 13 ते 14 किलोमीटरचा थर आपल्याला पाहायला मिळतो पृथ्वीला लागून. याला म्हणायचं तपांबर. आता बाकी वर जात नाही. ठीक आहे. आणखी एक थर वाटलंच तुम्हाला. तपांबरानंतर 3 किलोमीटरचा एक थर आहे, त्याला तपस्तब्दी असं म्हटलं. इच्छाबद्दलही चर्चा आपण. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो की तपांबराच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटोस्फिअर. याला ट्रोपोस्फिअर असं म्हटलं जातं. सर्वात खालचा थर, भूपृष्ठाच्या लगतचा. स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं याच्यावर आहे मिझोस्फिअर. परीक्षेला प्रश्न झाला, समुद्र सपाटीपासून वर जात असताना वातावरणाचे कोणते थर लागत जातात? त्याला ट्रोपोस्फिअर म्हटलं जातं. इंग्लिशमध्येच परीक्षेला विचारला होता. ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर पहिला, त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर दुसरा, मिझोस्फिअर तिसरा, त्याच्यानंतर थर्मोस्फिअर आहे. थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअर कितवा? चौथा. 1, 2, 3, 4 आणि त्याच्यानंतर आहे एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर. समुद्र सपाटीपासून जसं जसं तुम्ही वर जाल, सर्वात पहिल्यांदा ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, याला मराठीमध्ये स्थितांबर म्हटलं जातं. स्थितांबर. त्याच्यानंतर मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. आता याची चर्चा करायची नाही, आपल्याला तपांबराची चर्चा करायची. इथं स्ट्रॅटोस्फिअरची चर्चा जी आहे, आपलं सॉरी ट्रोपोस्फिअरची चर्चा जी आहे ही आपल्याला करायची. मित्रांनो, हा जो सर्वात खालचा लेअर आहे, हा वातावरणाचा सर्वात खालचा लेअर असून या थरामध्ये सर्व मान्सूनच्या घटना घडतात. ते तुम्ही जर पाहिलं तर पाऊस पडणं, वीज कोसळणं किंवा पर्जन्य निर्माण होणं, जलचक्र चालणं, हे सगळं तपांबरामध्ये तपस्तब्ध आपलं ज्या आपण ट्रोपोस्फिअर मध्ये म्हणतो. त्याच्यानंतर या भागामध्ये हवेचा जो दाब आहे, वायुदाब जो आहे, हा सर्वात जास्त असतो. वायुदाब सर्वात जास्त का? कारण जवळपास 75% वातावरण जे आहे, हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं कुठं? तर ते पाहायला मिळतं तपांबरामध्ये. म्हणजे आपण असं म्हणूया की समजा 100 किलो वायू आहे. या 100 किलो वायू मधला 75 किलो वायू तर एवढ्याच भागामध्ये. तुम्हाला असं इथं 13-14 किलोमीटर तुम्ही का दिलं? हे ऍव्हरेज दिले मित्रांनो. जर तुम्हाला आणखी कन्सेप्च्युअल विचारलं तर लक्षात घ्या की तपांबराची जी जाडी आहे किंवा तपांबर किती लांब आहे, जर तुम्ही पाहिलं तर हा विषुववृत्ताचा प्रदेश आहे. या विषुववृत्ताच्या प्रदेशावर तपांबर किती लांब आहे? विषुववृत्ताच्या प्रदेशावर समुद्र आपलं जमिनीपासून तपांबराचं अंतर आहे 19 किलोमीटर. का? कारण तुम्हाला मगाशी सांगितलं इथं टेम्परेचर जास्त आहे आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे या भागातली हवा जी आहे ही वितळते, हलकी होते आणि वर जाते. जेवढी हवा वर गेली तेवढं तपांबर वर सरकतं. म्हणजे जवळपास 19 किलोमीटर इथं. जर तुम्ही पृथ्वीच्या या एवढ्या इथं आलात, या भागामध्ये आलात पृथ्वीच्या किंवा इथं राहत असाल, तर इथं तुम्हाला तपांबराची जाडी जी आहे ही पाहायला मिळते. म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस जर ही जाडी पाहायला मिळते, 13 डिग्री सेल्सिअस 45 अंशावर आपलं सॉरी 45 अंश उत्तर अक्षवृत्तावर 13 डिग्री सेल्सिअस आणि तुम्ही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर जर तुम्ही गेला तर तुम्हाला 8 किलोमीटरच तुम्हाला काय पाहायला मिळतो? तपांबराचा अंतर पाहायला मिळतं. म्हणून ऍव्हरेज 13 ते 14 मी घेतलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्येच विमानं वगैरे सगळं याच भागामध्ये असतात. इथंच बघा टेम्परेचर जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं टेम्परेचर प्रति 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस न त्याला तापमानाचा सामान्य लोप दर असं म्हणतात. जर असं नसलं असतं तर वातावरणामध्ये पाऊस पडला नसता, पृथ्वीवर पाऊस पडला नसता. हे इतकं गरजेचं आहे. तापमानाचा सामान्य लोप दर हा गरजेचं काय आहे? कारण याच्यामुळेच काय होतं? याच्यामुळेच पाऊस पडत असतो. जर तापमान वाढतच गेलं असतं तर सांद्रीभवन क्रिया झाली नसती आणि पाऊस पडला नसता. मित्रांनो, ढग सगळे इथं आढळतात. मित्रांनो, वादळ सगळे इथं आढळतात. वादळे इथंच निर्माण होतात. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर धुके आहे इथंच वाहतात. वारे इथंच वाहतात. या सगळ्यानंतर हा 3 किलोमीटरचा एक लेअर असतो. त्याला तपस्तब्दी असं म्हटलं जातं. मित्रांनो, तपस्तब्दीचा जेव्हा आपण विचार करतो इथं तापमान स्थिर असतं आणि याच्यानंतर सुरू होतो स्थितांबर, ज्याला स्ट्रॅटोस्फिअर असं आपण म्हणतो. या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये मित्रांनो आपल्या ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असणारा एक वायू आढळतो. याला आपण ओझोन असं म्हणतो. ओझोन कोणत्या थरामध्ये वातावरणाच्या आढळतो? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो, स्थितांबरामध्ये आढळतो. ओझोन वायू जो आहे हा 25 किलोमीटर पासून 25 ते 40 किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो
आणि मित्रांनो ओझोन काय करतो, सूर्यापासून येणारी अतिनील किरण जे आहेत ते अतिनील किरण पृथ्वीपासून दूर पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं तपांबरामध्ये जसं जसं समुद्र सपाटीपासून वर जाल टेम्परेचर कमी कमी होत जातं, टेम्परेचर मायनस मध्ये जातं. मात्र जसं तुम्ही स्थितांबरामध्ये प्रवेश केला ह्या अतिनील किरणांच्या प्रेझेन्समुळं इथलचं टेम्परेचर वाढत वाढत जातं. मित्रांनो या तपस्तब्दीच्या उत्तरेला म्हणजे स्थितांबर सुरू होण्याच्या ठिकाणी टेम्परेचर -51 डिग्री सेल्सिअस असतं. जसं जसं हे आपण ट्रोपोस्फिअर क्रॉस करतो, ट्रोपोस्फिअर संपवतो, तिथं टेम्परेचर आपल्याला जवळपास 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलेलं पाहायला मिळतं. मायनस पासून 51 डिग्री सेल्सिअस भर आपल्याला या वातावरणामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, चलो इथपर्यंत कोणाला अडचण? मग या प्रश्नाचं उत्तर सर्वसाधारणपणे तिच्या बरोबर तापमानात घट होते. हे कोणत्या वातावरणाचा भाग आहे? हे आहे तपांबराचा भाग. आणि उंची बरोबर तापमान वाढत जातं हे आहे स्थितांबराचा. म्हणजे ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2. आणि जिथं उंची वाढन तसं तापमान वाढतं हे आहे स्थितांबर. ठीक आहे, चलो चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या 5 जिल्ह्यांचा पाहिजे इथं. जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. आपल्याला अनुसूचित जमातीची लोकसंख्या विचार. अनुसूचित जमातीची लोक. ठीक आहे, पहा लक्ष द्या मित्रांनो. 2011 नुसार महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे? तर जवळपास 1.05 कोटी एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या. अनुसूचित जमाती या लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे 5 जिल्हे लक्षात घ्या. 1, 2, 3, 4 आणि 5. 2011 नुसार सर्वात पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. किती आहे? 15.64 लाख एवढी आहे. किती आहे? 15.64. दुसरा जो जिल्हा आहे हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये ही लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15.42 लाख एवढी. किती? 15.42. तिसरा जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबार मध्ये आपल्याला ही जी लोकसंख्या आहे ती पाहायला मिळते 11.42 लाख एवढी. किती? 11.42. त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुसूचित जमातीची लोकसंख्या पाहायला मिळते 6.47 लाख एवढी. त्याच्यानंतर आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ही लोकसंख्या पाहायला मिळते 6.04 लाख एवढी. आणि मग 6वा जिल्हा आहे यवतमाळ. हे यवतमाळ फक्त ऑप्शन मध्ये दिले म्हणून मी तुम्हाला इथे लिहून दिलेले. 6वा जिल्हा यवतमाळ. सर्वात कमी लोकसंख्या अनुसूचित जमातीची कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टॉप 2 लक्षात ठेवले तरी चालतील आणि कमी 2 लक्षात ठेवले तरी चालतील. सर्वात कमी आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा केवळ आणि केवळ 7,000 6,976 एवढी. दुसरा जिल्हा आहे सांगली. सांगलीमध्ये याच्यात तिप्पट जवळपास 18,333 एवढी. ठीक आहे. तिसरा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीची? 2011 नुसार आहे बरं का, 20,374 एवढी. चौथा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो मुंबई शहर. सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणारा जिल्ह्यामध्ये चौथा क्रमांक आहे मुंबई आपलं मुंबई शहर. 25,093 एवढी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि 5वा आहे सातारा. सर्वात कमी विचारलं तर हे 5 जिल्हे लक्षात ठेवा. 29,635 एवढी लोकसंख्या. टॉप 5 मध्ये नाठा, नधू, जय. नाठा, नधू, जय. नाठा, नधू, जय. नाशिक, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, यवतमाळ. आता आपल्याला विचारलंय प्रमाणात सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिले 5 जिल्हे. पहा नठा, नधू, जय. नठा, नधू, जय. न आहे नाठा. नाठा लक्षात ठेवा. नाशिक, ठाणे नाहीये. मग घ्या नंदुरबार. ब म्हणजे क 1 नंबर. नंदुरबार 2 नंबर. धुळे आहे का? धुळे 3 नंबर.
जळगाव आहे का जळगाव नाही, यवतमाळ आहे का यवतमाळ 4 नंबर, गडचिरोली आहे आपल्याला माहित नाही, पण मग आता हे एवढंच राहिले तर 5 टाकून द्या. मग काय आहे? एक क प ट क ई आहे बरं का. आज टायपिंग वाल्यांना काय झुबतलेलं काही बघा. क प ट ई अ क प ट ई अ क प ट अ ऑप्शन नाहीच. क प ट अ ठीक आहे. तर हे आत्ताच तुम्हाला म्हणल्याप्रमाणे टायपिंग वाल्यानं काहीतरी मिस्टेक केली. क्लिअर क्लिअर. हा थर्मोस्फिअर मध्ये असते सर, थर्मोस्फिअर मध्ये. ठीक आहे, चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न घ्या. योग्य जोड्या लावा. एकीकडे पाटबंधारे आहेत, दुसरीकडे मुख्यालय आहे. याच्याबद्दल थोडस युनिक प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. युनिक प्रश्न आहे. राईट. ऑप्शन क्रमांक 5 रामेश्वर सातपुते, सॉरी सानप. बघा थोडासा इतिहास बघूया मित्रांनो. काही पाटबंधारे विभाग जे आहे, दोन स्लाइड आहेत माझ्याकडे. स्लाइड खूप महत्वाचे आहेत तुमच्या. याच्यावर जलसिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्रानं जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा हा रोड मॅप आहे. नीट लक्षात ठेवा. एक एक प्रश्न याच्यातला महत्वाचा प्रगतीचा रोड मॅप आहे. तुम्हाला याच्यातले बरेचसे प्रश्न आलेले आहेत. जसं मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिकची स्थापना काही आवश्यक नाही लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र राज्यातील पहिला सिंचन आयोग कधी स्थापन झाला? 1960 ला. दिसत असेल तर लक्षात ठेवा, नाही तर लिहून घ्या. पहिला सिंचन आयोग 1960 ला. त्याच्यानंतर यांत्रिकी संघटनेची निर्मिती ही गरजेचं नाही. हा हा पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेची स्थापना 1969 ला गरजेची आहे. राष्ट्रीय जल आयोगाचा अहवाल 1972 गरजेचा आहे. वसंतदादा पाटील समितीचा अहवाल 1973 गरजेचा आहे. हे जलसिंचनाच्या बाबतीत चाललंय बरं का मित्रांनो. महाराष्ट्रानं केलेली प्रगती अजूनही आपल्याला म्हणजे महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास 70 वर्ष पूर्ण होत आलेले. 40 आणि हे 20-25 65च्या आसपास वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा आणखीनही जलसिंचनाच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळे अभियान राबवण्याची गरज पडते. जलयुक्त शिवाराची गरज पडते. ही मोठी म्हणजे शोकांतिका. हे सगळं एवढं होऊन सुद्धा लाभक्षेत्र विकास गरजेचा नाही. हा संपूर्ण राज्यासाठी एकत्र नवीन पाटबंधारे अधिनियम लक्षात घ्या 1976 हे विचारलं जातं. तिथून सगळं ही स्लाइड खूप महत्वाची आहे. कृष्णा पाणीतंटा लवादाची स्थापना 1976. राष्ट्रीय कृषी आयोग 1976. नर्मदा पाणीतंटा लवाद विभागाची स्थापना लवादाची स्थापना 1976. गोदावरी पाणीतंटा लवादाची स्थापना 1980. जलभूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी 1980. धरण सुरक्षितता संघटना नाशिकची स्थापना 1980. विभाग त्याच्यानंतर भूमी विकास विभागाचे हस्तांतरण 1980. पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना 1996. याच्या अंतर्गत मग बाकीचे पाटबंधारे स्थापन करण्यात आले. याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. फक्त लक्षात घ्या पाटबंधारे विकास महामंडळ कधी स्थापन झाले? 1996. महाराष्ट्र जल आणि सिंचन आयोगाचा अहवाल 1999. राज्याचं जलनीती धोरण कधी निश्चित झालं? 2003. हे आयएमपी आहे. आयएमपी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियाम प्राधिकरण 2005. त्याच्यानंतर महाराष्ट्र जलनीती 2019. आता थोडस मागे या.
जसं मी तुम्हाला म्हटलं, पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना झाली 1996 आणि याच्या अंतर्गत बाकीचे महामंडळ जे आहेत हे निर्माण करण्यात आले. जसं की एक नंबर देतोय मी, कृष्णा खोरे विकास महामंडळ. हा, कृष्णा खोरे विकास महामंडळ. मुख्यालय विचारलंय ना, याचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. याची स्थापना लक्षात घ्या 1996 आणि मुख्यालय आहे पुणे. सगळ्या पाटबंधारे विभागाची स्थापना जी आहे हे 96, 97, 98 या 3च वर्षात झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरं घेऊया. दुसरं आहे तापी पाटबंधारे विभाग. तापी पाटबंधारे विकास महामंडळ. विकास महामंडळ याची स्थापना मित्रांनो 1997 आणि कुठं आहे याचं मुख्यालय? याचं मुख्यालय आहे जळगावला. 3 नंबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ याची स्थापना सुद्धा 1997 ला. मुख्यालय आहे नागपूरला. त्याच्यानंतर 4 नंबर कोकण पाटबंधारे विकास महामंडळ. पाटबंधारे विकास महामंडळ हे सुद्धा 1997 याचं मुख्यालय आहे ठाणे. त्याच्यानंतर 5 नंबर गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ. गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ. मित्रांनो याची स्थापना 1998 ला. मी काय म्हटलं, 96 ते 98 मध्ये सगळे पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापनाच 1996 ची आहे. याचं मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर. बर, आणखी काही स्टार पॉइंट लक्षात घ्या मित्रांनो. मृदा व भूमी व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात आली. मृदा व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या किंवा कुठे स्थापन करण्यात आली असं जर तुम्हाला विचारलं तर ही संस्था जी आहे ज्याला तुम्ही वाल्मी असं म्हणता, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी, छत्रपती संभाजीनगर मध्ये ही संस्था. पुन्हा विचारलं जाईल की मृदा व जलसंधारण आयुक्ता किंवा मृदा व जलसंधारण आयुक्तालय कुठे स्थापन करण्यात आलं? तर मित्रांनो हे छत्रपती संभाजीनगर मध्ये. दोन्ही सुद्धा ते लक्षात असू. ठीक आहे, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. हे मागचंही महत्वाचं आहे आणि हेही महत्वाचं आहे. ठीक आहे, चलो. मग कृष्णा खोरे विकास महामंडळ लक्षात असंही लक्षात राहतं की कुठून नदी वाहते याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ 2 नागपूरला, तापी पाटबंधारे विभाग महामंडळ 3 कोकण, मुंबई लिहिलेले इथं ठाणे, मुंबईला ठाणे नवी मुंबईच्या भागामध्ये झालेलं आहे, इथं ठाणे असायला हवं होतं. असं चलो 1 2 3 4 1 2 3 4 ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? या, हा हे फार महत्वाचं आहे बरं का. स्क्रीनशॉट वाटल्यास काढून द्या. पुढचा प्रश्न, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य गैरलागू आहे? महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पूर्व भागात ही अरण्य आढळतात. या प्रदेशात वार्षिक 120 ते 160 सेंटीमीटर दरम्यान पावसाचे प्रमाण असते. या अरण्यात प्रामुख्याने सागवान ही वनस्पती सर्वाधिक प्रमाणात आढळते. सांगा, याचं उत्तर द्या. मित्रांनो शॉर्टकट मध्ये मी सांगतो, पर्जन्यावरून अरण्य कसे ओळखायचे लक्षात घ्या. ज्या भागामध्ये पर्जन्य, लक्षात घ्या, ज्या भागामध्ये पर्जन्य हे 250 ते 300 सेंटीमीटर पडतं, ज्या भागामध्ये पर्जन्य आपण असं म्हणू 400 सेंटीमीटर पडतं, ज्या भागामध्ये पर्जन्य 200 ते 250 सेंटीमीटर पडतं. अभयारण्याचे प्रकार मी सांगतोय. ज्या भागामध्ये पर्जन्य 150 ते 200 सेंटीमीटर, ज्या भागामध्ये पर्जन्य 110 ते 150 सेंटीमीटर पडतं. 5 ज्या भागामध्ये पर्जन्य 70 ते 110 सेंटीमीटर पडतं.
आणि जिथं पर्जन्य 70 सेंटीमीटर पेक्षा कमी पडतं. सॉरी, महाराष्ट्रात आढळणारे जे वनांचे प्रकार आहेत ते वनांचे प्रकार तुम्ही एका स्लाइडवरून लक्षात ठेवा. ज्या भागामध्ये पर्जन्य जे आहे तरी लक्ष द्या, त्या भागामध्ये पाऊस हा 250 ते 400 सेंटीमीटर पडतो. तिथं उपोष्ण कटिबंधीय वने आढळतात. उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने. पहिला मुद्दा, सर्वात पाऊस पडणाऱ्या ठिकाणं उपोष्ण कटिबंधीय सदाहरित. याची खासियत काय? हे नेहमी 1200 मीटर पेक्षा जास्त उंच आढळतात. 1200 मीटर पेक्षा जास्त उंच. जिथं पर्जन्य 200 ते 250 सेंटीमीटर पडतं तिथं उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. सदाहरित, सदैव हिरवी असते सदाहरित. हॅलोफायटिक, आता त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडतो तिथं उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने आढळतात. निम सदाहरित वने. ठीक आहे. आता 150च्या जसं तुम्ही खाली याल, 150च्या खाली याल, 150 ते 70च्या दरम्यान आपल्याला पानझडी वने पाहायला मिळतात. ते पानझडी, पानझडीमध्ये 2 प्रकार आहेत. 150 पेक्षा 110 ते 150च्या दरम्यान पाऊस पडेल तिथं आर्द्र पानझडी, आर्द्र पानझडी. आणि जिथं 70 ते 110च्या दरम्यान जो पर्जन्य तिथं शुष्क पानझडी. पानझडी वनांचं वैशिष्ट्य काय? मित्रांनो, पानझडी वनांचं वैशिष्ट्य आहे यांच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये या झाडाची पाने जी आहेत ती पाने गळून पडतात आणि पावसाळ्यामध्ये या वृक्षाला परत नवीन पालवी फुटते. पाने का गळून पडतात? कारण इथं पाऊस खूप कमी पडतो आणि एवढा पडलेला पाऊस त्यांना, एवढं पडलेलं पाणी वर्षभर यांना वापरायचं असतं आणि ते वर्षभर वापरण्यासाठी उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी ही वनस्पती, ही वने, ह्या वृक्ष, हे वनांतील वृक्ष जे आहेत ते आपली पानं जी आहेत ही गाळून टाकतात जेणेकरून पानावर सूर्यप्रकाश पडून त्यांच्यामधलं पाणी याचं बाष्पीभवन होऊ नये. मग लक्षात घ्या, पानझडी वन म्हटलं की 70 ते 150च्या दरम्यान आहेत. याच्यात 2 प्रकार आहेत, आर्द्र आणि शुष्क. आता ही जी वने आहेत ही वने महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात आढळतात. हे विधान 100% बरोबर आहे. या प्रदेशात वार्षिक 120 ते 160 सेंटीमीटर दरम्यान पावसाचे प्रमाण असते. ते 110-150 केलेले, थोडंफार 10-1 सेंटीमीटर असतो किंवा इथं प्रश्नामध्ये थोडंफार कमी जास्त झालं असेल. या अरण्यात प्रामुख्याने सागवान ही वनस्पती सर्वाधिक प्रमाणात आढळते. मित्रांनो, याच्यात आढळणारे जे वृक्ष आहेत याच्यामध्ये साग नावाचं वृक्ष आहे, याच्यामध्ये चंदन नावाचं वृक्ष आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये खैर नावाचं वृक्ष आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये बेलपत्र नावाचं वृक्ष आहे, बेलपत्र. याच्यामध्ये पळस नावाचं वृक्ष आहे, पळस इत्यादी वृक्ष जे आहेत. खैर नावाचं वृक्ष चालेल, तेंदू नावाचं वृक्ष आहे. ही वृक्ष आपल्याला पानझडी वनांचं मुख्य उदाहरण पाहायला मिळतं. याच्यामध्ये साग जो आहे, या साग वृक्षाला लाकडांचा राजा म्हटलं जातं. या साग वृक्षाचा वापर हा फर्निचर साठी केला जातो कारण साग वृक्षाचं खोड आहे ते खोड आपल्याला म्हणजे मऊ असल्यामुळे फर्निचर उद्योगामध्ये ते चांगलं लक्षात येतं. क्लिअर? समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. तर मग आजच्या सेशन मध्ये या प्रश्नाबरोबर आज आपण इथं थांबूया. इथं काय दिलेलं आहे? कोणते विधान जे आहे हे गैर लागू आहे. गैर लागू आहे म्हणजे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही, हे इथं बरोबर. राईट, इव्हॅपोरेशन. ठीक आहे. चला, तर मग आजच्या लेक्चर मध्ये आज आपण इथं थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू. धन्यवाद. याची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतोय. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, पीडीएफ सुद्धा डाउनलोड करा. धन्यवाद.